नमस्कार मित्रांनो, लाईव्ह मार्केट एज्युकेशनच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आजची डेट आहे ती म्हणजे 20 ऑगस्ट. ओके, मार्केट क्लोज झाल्याच्यानंतर म्हणजे आपण ट्रेड क्लोज केल्याच्यानंतर मी आज व्हिडिओ बनवतो आहे. आपण मार्केटमध्ये थोड्या डिफिकल्टीज फेस करतो आहे, म्हणजे आपली एंट्री एक्झिट ही योग्य प्रकारे होत नाही आहे. कारण का आपण 1 ते 14 तारखेपर्यंत जेवढं प्रॉफिट केलं होतं ते प्रॉफिट आपण लूज केलेलं आहे. आणि थोडा माइंडसेट प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्याला माइंडसेटवरती काम करायला पाहिजे. तर बघूया आपण आज ट्रेड कसे प्लॅन केले होते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हीही तुमच्या चुका सुधारू शकता, ज्या मी आता लाईव्ह मार्केटमध्ये करतो आहे त्या. फर्स्ट ट्रेड आपण प्लॅन केला होता तो म्हणजे या लेवलवरती जेव्हा प्रिवियस डेचा हाय होता त्यावर मार्केट रिव्हर्स होऊ शकत होतं, म्हणून एक ट्रेड प्लॅन केला होता छोटीशी रिस्क म्हणून. जेव्हा ही कॅन्डल बनवत होती आणि त्याचे सेकंड कॅन्डल जेव्हा रेड होती तेव्हा मी म्हटलं, मला असं वाटलं की इथून मार्केट रिव्हर्स होऊ शकतं. पण या सेकंड कॅन्डलचा आपल्याला वेट करायला पाहिजे होता, जेणेकरून ती सस्टेन होते का पाहायला पाहिजे होती आणि त्याच्या क्लोजिंग बेसिसवरती आपण ट्रेड घ्यायला पाहिजे होता. पण हा ट्रेड आपण लवकरच घेतला, त्यामुळे या कॅन्डलच्या हायच्यावरती आपण एस एल देणार होतो आणि सेकंड कॅन्डलनेच आपला एस एल हिट केला आणि इथे आपला एस एल हिट झाला आणि या ट्रेडमध्ये आपल्या जवळजवळ 600पर्यंत लॉस झाला होता. ओके, त्यानंतर मी असं ठरवलं होतं की या लेवलच्या वरती क्लोजिंगवरती आपण एक या लेवलपर्यंत ट्रेड घेणार. पण तो ट्रेड न घेता मी 15 मिनिटमध्ये जेव्हा ही कॅन्डल बनली, एक या लेवलवरती एक रिजेक्शन कॅन्डल बनली, तेव्हा या रिजेक्शन कॅन्डलवरती EMAच्या क्रॉसरवरती एक ट्रेड प्लॅन केलं होतं आणि या कॅन्डलच्या हायवरती आपला एस एल होता. त्याही ट्रेड म्हणजे सेकंड ट्रेडमध्ये आपल्याला लॉस झाला या कॅन्डलमध्ये. ओके, त्यानंतर 2 ट्रेड झाल्याच्यानंतर आपण ट्रेड घेत नाही, पण फर्स्ट ट्रेड आपला थोडा रॉंग झाल्यामुळे एक थर्ड ट्रेड आपण छोटीशी रिस्क म्हणून घेतला होता आणि या लेवलवरती एक ट्रेड प्लॅन केला होता. या लेवलचं लॉजिक म्हणजे मार्केटने या लेवलचा ब्रेकआउट दिला होता. हे जे रेजिस्टन्स लेवल होते त्या लेवलचा मार्केटने एक बुलिश ब्रेकआउट दिला होता आणि त्यानंतर मार्केट EMAवरती सस्टेन होत होतं. EMAच्या खाली क्लोजिंग दिलं तरी मार्केट रिव्हर्स होत नव्हतं, म्हणून एक क्रॉसर मिळाल्याच्यानंतर या लेवलवरती एक मी ट्रेड प्लॅन केला होता आणि जवळजवळ या लेवलवरती ट्रेड एक्झिट केला. ओके, तर या ट्रेडमध्ये आपल्याला 1335पर्यंत प्रॉफिट झालं आहे, पण पूर्ण आपला लॉस रिकव्हरी झाला होता या ट्रेडमध्ये, कारण का आपली पोझिशन एक्झिट झाली होती म्हणजे 602ला आणि मार्केट जवळजवळ 650-45पर्यंत मार्केट गेलं होतं, त्यामुळे आपला एक लॉस पूर्ण रिकवर झाला होता. पण त्यावेळी मी एक्झिट नाही केला, कारण का माझं टार्गेट या लेवलपर्यंत होतं. पण इथेच आपण पोझिशन एक्झिट केली. त्यानंतर मार्केटने टार्गेट हिट केलं. ओके, पण एक रिजेक्ट केल्याच्यानंतर परत मार्केटने टार्गेट हिट केलं. तर आजचा होता असा दिवस आणि आपण मार्केटमध्ये लॉसेस करतो आहे, तर आपण आपला माइंडसेट आपल्याला स्ट्रॉंग बनवायला पाहिजे आणि योग्य ते ट्रेड घ्यायला पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.